नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की मौनी अमावस्या आणि खाटू श्याम 5 दिव्याचा उपाय. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तरच तुम्हाला समजेल. मौनी अमावस्या या तिथीला अत्यंत महत्त्व आहे. ही केवळ एक अमावस्या नसून मन, वाणी आणि आत्मशुद्धीची पवित्र वेळ मानली जाते. मौनी म्हणजे मौन, बाह्य शांततेबरोबरच अंतःकरणातील गोंधळ शांत करण्याचा दिवस. ह्या पवित्र दिवशी खाटू श्याम बाबा आणि यांची उपासना केल्यास, विशेषतः 5 दिव्याचा उपाय केल्यास जीवनातील अडथळे दूर होतात, मनशांती मिळते आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात, अशी दृढ श्रद्धा आहे. खाटू श्याम बाबा कलियुगातील देव. खाटू श्याम बाबा म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा अवतार. बर्बरीक महाभारतातील महान योद्धा असूनही ज्याने आपले शिर कृष्णाला अर्पण केले, तोच बर्बरीक पुढे श्याम बाबा म्हणून ओळखला पूजिला जातो. कलियुगात जो देव सत्वर फळ देतो, जो भक्तांच्या हाकेला धावून येतो, तोच म्हणजे खाटू श्याम बाबा. म्हणूनच मौनी अमावस्या दिवशी श्याम बाबांची उपासना केल्यास त्यांचा प्रभाव अधिक होतो. मौनी अमावस्या हा दिवस मनातील नकारात्मक विचार सोडण्यासाठी, पूर्वजांचे ऋण फेडण्यासाठी, पापशालनासाठी, आध्यात्मिक उन्नतीसाठी, ईश्वराशी नातं घट्ट करण्यासाठी ह्या दिवशी मौन पाळणे, हे जप करणे, दीपदान करणे हे अत्यंत फलदायी मानले जाते. 5 दिव्यांचा उपाय. हा महत्त्वाचा. दीप म्हणजेच प्रकाश. प्रकाश म्हणजेच अज्ञानाचा नाश, नकारात्मकतेचा अंत, आशेचा उदय. 5 दिवे हे पंचतत्वाचे प्रतीक आहेत. जर पृथ्वी, जल, अग्नी आणि वायू, आकाश ह्या पंचतत्वाचा समतोल साधला गेला तर जीवनातील अडथळे दूर होतात. मौनी अमावस्येला 5 दिव्यांचा उपाय. संपूर्ण विधी आपण बघणार आहोत. आवश्यक साहित्य: 5 मातीचे किंवा पितळाचे दिवे घ्या. तिळाचे तेल अत्यंत शुभ असते. कापसाच्या 5 वात घ्या. खाटू श्याम बाबांचा फोटो किंवा मूर्ती, लाल फूल, अगरबत्ती, धूप आणि लाल आसन घ्या. आणि साखर, पेढा किंवा बुंदीचा नैवेद्यही चालेल. उपाय करण्यापूर्वीची तयारी काय करायची? मौनी अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, शक्य स्नान करावे, शक्य असल्यास मौन पाळावे, किमान 2-3 तास आंघोळ करून स्वच्छ वस्त्रे, पांढरे किंवा लाल परिधान करावे. त्यानंतर घरातील पूजास्थान स्वच्छ करावे. 5 दिवे लावण्याची दिशा आणि अर्थ. हे दिवा दिशा अर्थ पाहिला तर पूर्व, नवीन सुरुवात, आणि दुसरा पश्चिम, अडथळ्यांचा नाश, आणि तिसरा उत्तर, धन व समृद्धी, चौथा दक्षिण, ऋणमुक्ती, 5वा मध्यभागी, ईश्वर कृपा. दिवे लावताना म्हणायचा मंत्र. प्रत्येक दिवा लावताना मनामध्ये किंवा हळू आवाजात म्हणावे, ओम श्री श्याम देवाय नमः. हा मंत्र 108 वेळा जपा. जप करणे अत्यंत शुभ मानले जाते. विशेष संकल्प: मनोकामनेसाठी. दिवे लावल्यानंतर हात जोडून असा संकल्प करावा की, हे खाटू श्याम बाबा, माझ्या जीवनातील सर्व अडथळे, संकटे, मानसिक ताण दूर करा. माझ्या मनोकामना पूर्ण करा. मला योग्य मार्ग दाखवा. तुमच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून हा दीपदान उपाय करीत आहे. त्यानंतर मौनी अमावस्येला काय करू नये? खोटं बोलू नये, वादविवाद टाळावेत, मांसाहार, मद्य सेवन टाळावे, कोणाचाही अपमान करू नये. 5 दिव्यांचा उपाय कोणत्या समस्यासाठी प्रभावी आहे? आर्थिक अडचणी, कर्ज, कोर्ट कचऱ्या, विवाहातील अडथळे, मानसिक अस्वस्थता, करिअरमधील अडचणी, घरातील कलह. अनुभव आणि श्रद्धा. अनेक भक्त सांगतात की उपाय केल्यानंतर मन हलकं झालं, अचानक योग्य संधी मिळाल्या, अडलेली काम मार्गी लागली आणि श्यामबाबांनी दिशा दाखवली.
लग्न जमली, नोकरी लागली. खाटू श्यामबाबांची कृपा ही एक तर्काने नाही तर श्रद्धेने अनुभवता येते. उपायानंतर काय करावे? दुसऱ्या दिवशी गरजूंना धान्य किंवा अन्नदान करावे. शक्य असल्यास गाईला चारा द्यावा. श्यामबाबाचे नाव घेत दिवस सुरू करावा. मोहिनी अमावस्या आणि खाटू श्यामबाबा यांचा संगम म्हणजे शांत मन, निर्मळ भाव आणि दृढ श्रद्धा. 5 दिव्याचा हा उपाय कोणतीही जादू नाही, तर तो आहे श्रद्धेने केलेला आत्मशुद्धीचा मार्ग. श्यामबाबा म्हणतात की असे मानले जाते, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याचं ओझं मी स्वतः उचलतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय श्री श्याम, जय श्री श्याम, हरे का सहारा, बाबा एक हमारा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.